दुकानात थोडंसं कामं वगैरे करून आले वरती. वरती आल्यानंतर पाहते दुपारी घासलेले भांडे होते, मग ती सगळी मांडणीला लावून घेतले. म्हणजे भांडे घासण्याला जेवढं कंटाळा येत नाही ना, तेवढं मला ह्या जाळीतनं भांडे मांडणीवर लावायला इतका कंटाळा येतो ना, काय सांगायला नको. जाऊ दे म्हटलं, कंटाळा करून चालत नसते. तर इथे अंशिकाला पण भूक लागली होती, त्यांना पण दूध बिस्किट दिलं आणि मी इथं कॉफी ठेवली. तर मला म्हणती, बघा अनु, तू काय कॉफी प्यायला लागली का, मला पण दे जराशी. पण मी त्यांना कॉफी देत नाही, चांगलं नसतं मुलांसाठी. तर इथे पाहू शकता, मेथीची भाजी बनवली होती मी आणि मस्त गरमागरम भाकऱ्या चालल्या होत्या. तर इथे मोबाईल माझा आलोकने धरला आहे. आलोकला म्हणलं, चल मोबाईल धर बाळा तू. मग तोच शूट करतो आहे मोबाईलने. म्हणजे मुलं इतकी मदत करतात ना मला प्रत्येक गोष्टीत, काय विचारायला नको. म्हणजे मी कामात असले ना, अजिबात त्रास देत नाही. नाहीतर एक एक मुलं खूप त्रास देतात नाही का, मला उचलून घे हे ते. पण आज जरासं अंशिका म्हणत होती उचलून घे, म्हणून मी तिला बसवलं होतं किचनच्या कट्ट्यावर. माझा पूर्ण स्वयंपाक होस्तवर ती बसली होती. तर मस्तपैकी भाकऱ्या वगैरे थापून घेतल्या आणि भाकऱ्या मस्त शेकून घेतल्या आणि किती छान टम्म फुगलेत पाहू शकता तुम्ही भाकऱ्या. आणि हा आहे लोखंडाचा तवा. लोखंडाच्या तव्यावरच आम्ही डेली भाकऱ्या करत असतो आणि खूप टेस्टी लागतात बरं का गरम गरम. जास्त जाड बनवत नाही भाकऱ्या, कारण की कोणालाच आवडत नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय सगळ्यांना.